आगे करता है। जब जब टुकड़े करता है पुलिस को आगे करता है। जब जब टुकड़े करता है पुलिस को आगे करता है। पुलिस को आगे करता है। नमस्कार, मैं हूं अनुष्का राय और आप देख रहे हैं इंडिया फैक्ट न्यूज। आइए नजर डालते हैं आज की खबरों की ओर। सुभाष चौक पर कांग्रेस भाजपा आमने सामने, तनाव के बाद धरना समाप्त। आज लक्कड़गंज थाना क्षेत्र के सुभाष चौक, जो शतरंजीपुरा इलाके में आता है, में अचानक तनाव का माहौल बन गया। जानकारी के अनुसार कांग्रेस के वरिष्ठ नेता अभिजीत बंजारी के कार्यालय पर उनके पोस्टर पर कालिक पोती गई। ये देख कांग्रेस कार्यकर्ता आक्रोशित हो गए और मौके पर धरना प्रदर्शन करने लगे। स्थिति को गंभीर होता देख विधायक विकास ठाकरे मौके पर पहुंचे और पुलिस प्रशासन के साथ चर्चा कर लोगों को शांत कराया। समझाने के बाद प्रदर्शन को समाप्त कराया गया। कांग्रेस पार्टी ने इस घटना की कड़ी निंदा करते हुए कहा है कि सोमवार 1 सितंबर 2025 को सुबह 10:30 बजे शतरंजीपुरा स्थित सुभाष पुतला पर नारेबाजी, प्रदर्शन और आंदोलन किया जाएगा। कांग्रेस ने सभी प्रदेश पदाधिकारियों, शहर पदाधिकारियों, ब्लॉक अध्यक्षों, युवक कांग्रेस, NSUI, इंटक, महिला कांग्रेस, सेवा दल और पार्टी कार्यकर्ताओं से भारी संख्या में उपस्थित होने की अपील की है। ख्वाजा कबीर की रिपोर्ट। आज मैं जो है लक्कड़गंज पुलिस क्षेत्र में मौजूद हुआ है। यहाँ पे एक तनाव निर्माण हुआ है। बीजेपी और कांग्रेस के जो है कार्यकर्ता आमने सामने है। विकास ठाकरे जी हमारे साथ में। विकास ठाकरे जी, किस चीज का तनाव हो गया? मुझे लगता है कि अभिजीत जी बंजारी, इनके कार्यालय के ऊपर जो बोर्ड था, बोर्ड पर कालिक पोता गया और ये दुर्दैवी घटना है। नागपुर शहर में ऐसी घटनाएं होना नहीं चाहिए और सत्ताधारियों ने इसका ख्याल रखना चाहिए, ऐसी मुझे लगता है। तो और क्या कुछ हाथापाती की नौबत आई है, कुछ हुआ है? हाथापाई काहे के लिए आएगी? अगर ऐसी करते रहेंगे, ये किसी के कार्यालय पे दौड़ के जाएंगे तो हम क्या घर में बैठ के हाथ जोड़ते रहेंगे क्या? हम भी रास्ते पे उतरेंगे। आगे की कार्रवाई आगे वो जिस तरीके से हमें जवाब देंगे उसका जवाब हम बरोबर ईट का जवाब पत्थर। जिस तरीके से वो जवाब देंगे हम उसका जवाब देंगे। ये थे विकास ठाकरे जी, जो है यहाँ के विधायक है। और मैं इस लक्कड़गंज क्षेत्र पुलिस स्टेशन में आता है। सुनील होटल जो है शतरंजीपुरा कहलाता है। यहाँ तनाव निर्माण हो गया था। दोनों पक्ष के ने दोनों लोगों के जो है यहाँ पे मौजूद हो गए थे और हाथापाई की तो नौबत नहीं आई है। पुलिस का बंदोबस्त यहाँ पे मौजूद है। पुलिस ने इसको कंट्रोल की दिया। देखते रहिए इंडिया फैक्ट न्यूज और WH न्यूज। ख्वाजा कबीर के साथ, नागपुर। पद्धतीनं जनसंपर्क कार्यालयाच्या बोर्डवर भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी गुंडांनी समाजकंटकांनी त्या ठिकाणी ते माहोल खराब करण्याचा प्रयत्न केला, कालिक पोतण्याचा प्रयत्न केला। काल मग आपले सर्व ब्लॉक अध्यक्ष, सर्व पदाधिकारी हे लक्कड़गंज पोलीस स्टेशनला गेले। त्यांनी तिथे पोलिसांचा घेराव केला आणि त्यांनी DCP असतील, ACP असतील, PI असतील यांना ते सगळे घटनेचे फुटेज दाखवले, फोटोग्राफ दाखवले, कोण कोण आरोपी होते त्यांचे फोटो सुद्धा त्या ठिकाणी दिले आणि त्या आधारावर काल 17 आरोपींवर FIR दाखल झाला। त्या FIR ची कॉपी माझ्याजवळ आहे। FIR नंतर काल 7 जणांना पोलिसांनी उचलून आणलं आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये ठेवून 1 तास ठेवून त्यांना नंतर कायद्याप्रमाणे, नियमाप्रमाणे त्यांना बेल दिली। बाकीचे आरोपी अजूनपर्यंत बेल घ्यायचे आहे, अशा पद्धतीची परिस्थिती आहे। विकास भाऊंच्या आदेशानुसार आज या ठिकाणी अशा पद्धतीची घटना ही जर वारंवार होत असेल आणि भाजपच्या लोकांकडनं अशा पद्धतीची जोर जबरदस्ती होत असेल तर कुठेतरी आपल्या सर्वांना दाबण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून आपण त्याचा निषेध केला पाहिजे। म्हणून विकास भाऊंच्या आदेशानुसार आज आपण सुभाष पुतळे जवळ आपण त्या ठिकाणी आंदोलन केलं। आंदोलनामध्ये सहभागी झालेले शहर काँग्रेसचे सर्व सन्माननीय नेते मंडळी, सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी या सर्वांना धन्यवाद देतो आणि पुढच्या आंदोलनाची दिशा काय राहील याच्याकरता मी विकास भाऊंना विनंती करतो की त्यांनी आपल्या या निषेधच्या आंदोलनाला त्याचं समापन करावं आणि पुढची दिशा सांगावी। मित्रांनो, काल जी घटना घडली त्याचा निषेध म्हणून आपण इथे आंदोलन केलं। कालच घटना घडल्यावर मी DCPशी, पोलीस कमिशनरशी, इवन बावनकुळे साहेबांशी, पालकमंत्र्यांशी बोललो। अभिजितचंही त्यांच्याशी बोलणं करून दिलं मी आणि याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ही तात्काळ आम्ही सूचना सरकारला केली। त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आणि 17 आरोपींवर FIR झाला। काही अटक झाली, काही व्हायचे आहे। परंतु अशा घटना होऊ नये, शहराचं वातावरण चांगलं राहावं ही जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे आणि सर्व जनप्रतिनिधींची। आता सणासुदीचे दिवस आहे, हा रस्ता जाम आहे, वाहतूक बंद झाली, या सामान्य लोकांना फटका आहे। यांच्या या कृत्यांमुळे हे आम्हाला करावं लागलं।
याचा पोलिसला फटका आहे, सर्वसामान्य जनतेला फटका आहे. कोणत्याही जनप्रतिनिधीने आपण केलेल्या कृत्यामुळे सर्वसामान्य माणूस, सरकारी यंत्रणा ही डिस्टर्ब होणार नाही याची दखल घ्यावी. आणि मला वाटते की भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते मंडळी म्हणाले की आम्ही त्यांना समज देऊ आणि त्यांच्या लक्षात ही घटना आणलेली आहे. तर त्यावरही नाही मानले तर मग ते जसं करतात तसं आम्हाला करावं लागणारच आहे. आमच्या हातोडीने खिशात टाकून आम्ही घुमतो. म्हणून आमची आताही विनंती आहे की तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही होशमध्ये राहा, सत्ता डोक्यात येऊ देऊ नका. सत्ता तात्पुरती असते, येते जाते. सत्यानाश होईल. आणि म्हणून आपण लोकांनी अशा घटना आपल्या लहान कार्यकर्त्यावर सुद्धा होत असेल तर त्वरित सांगावं आणि याचा प्रतिकार करा. या देशात लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये तुम्ही कोणाच्या घरावर, बोर्डावर काही जाऊन लावाल काय? या घटनेचा निषेध आपण सर्वांनी केला. सर्वांचा मी आभारी आहे. महालक्ष्मीचे दिवस आहे, कित्येक लोकांच्या घरी महालक्ष्मी आहे. 5 तारखेला ईद आहे, त्याची तयारी चालू आहे. गणेश उत्सव आहे. अशा परिस्थितीत आपण पक्षाच्या कार्यासाठी सगळं सोडून धावून आले. याबद्दल मी आपल्याला या आंदोलनाची रूपरेषा समोरची सांगण्यात येईल आणि ज्या पद्धतीनं ते या आंदोलनाला तयार असतील त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीनं आपण त्या आंदोलनाला तयार आजचं हे आंदोलन आपण इथे समाप्त करत आहे. आपण आपापल्या घरून गणपती, महालक्ष्मी ईदची तयारी करा आणि शांतता शहरात कशी राहील या संदर्भात भूमिका आपल्या लोकांची आहे. सत्ताधाऱ्यांनी सुद्धा तीच भूमिका राखली पाहिजे. त्यांच्या कृत्यांमुळे आज हे करावं लागलं याचा निषेध आपण केला. सर्वजण आपापल्या घरी इथून सुखरूप जावं. अभी के लिए इतना ही। आपको आज की ये खबर कैसी लगी कमेंट में जरूर बताएं और यदि आप हमारे चैनल पर विज्ञापन देना चाहते हैं तो नीचे दिए गए ईमेल आईडी या कांटेक्ट नंबर पर संपर्क कर सकते हैं। और इंडिया फैक्ट न्यूज से जुड़ने के लिए हमारे पेज को लाइक और सब्सक्राइब करना ना भूलें। अगली खबर तक के लिए फिलहाल मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद। क्या आपका कोई इवेंट होने वाला है, जैसे फैशन शो, म्यूजिक कॉन्सर्ट, पार्टी या फिर मीटिंग, रिलीजियस फेस्टिवल या कोई और खास आयोजन? अगर हाँ तो इसे और भी भव्य बनाने के लिए मीडिया कवरेज की जरूरत आपको होगी। हम आपको देंगे प्रेस कवरेज, मीडिया हाइलाइट्स, प्रेस कॉन्फ्रेंस की सुविधा। अब और इंतजार ना करें, अपने इवेंट को सुर्खियों में लाने के लिए अभी संपर्क करें 9098350946 पर।